मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. अंजली, तुझी यात काहीच चूक नाहीये. ते नाही माहित मला, पण मला एवढं माहितीये की आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि मी एकटी नाहीये, तू आहेस माझ्यासोबत. आपलं प्रेम आहे माझ्यासोबत. आणि मला माहितीये की आपलं प्रेम इतकं स्ट्रॉंग आहे की कधी ना कधी हे तुझ्या फॅमिलीला ऍक्सेप्ट करावंच लागेल. आज मी इथे फक्त तुला डब्बा द्यायला आले होते. तू जेवला नव्हतास ना. मला तुला ही कास भरवू दे, तेवढं झालं की मी जाते. खाशील ना माझ्या हातचं? हो. मम्मा, मानलं या मुलीला. डोकं कमी असलं तरी ऍक्टिंग चांगलीच करते. सईला एकटं पाडण्यासाठी हेच तर करायची गरज आहे. चला, तिचं टॅलेंट कुठेतरी कामी आलं. ग्रेट गोईंग. ओय, झाली का तुमची नाटकं? झाली असेल ना अंजली? चल निघायचं. हो मी आतो. सिरियसली तुला अजूनही हे नाटकं वाटतंय? अरे जरा बघ तिच्याकडे. हिच्या विरुद्ध तुम्ही सारखे माझे कान भरत असतास. तीच मुलगी माझ्यासाठी जेवण घेऊन आली आहे का? कारण तिचं खरंच प्रेम आहे माझ्यावर. हो मी हो. मग आमचं प्रेम दिसलं नाही तुला? तू एक घास खावा म्हणून तुझ्या मागे प्लेट घेऊन फिरत होते मी दिवसभर, आणि ही तुझ्यासाठी डबा घेऊन आली. त्याचं कौतुक वाटतंय तुला? हिचं तुझ्यावर प्रेम आहे, तिच्या डोळ्यात पाणी येतं म्हणून हळहळतोयस. तुझ्या काळजीने रात्र रात्र झोप लागत नाही मला. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नाही. हे नाही दिसत तुला? तुझ्यामुळे आपलं अख्खं घर डिस्टर्ब झालंय. ते नाही दिसत